हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी सकाळी थोडीशी बाहेर चालले होते. कुठे तर ते तुम्हाला थंबनेलवरून कळालेच असेल. तर आज चालले होते मामांच्या घरी, म्हणजे लुंडे गल्लीत. तर तिथे ना आज गौरव भाऊंना आहे ना पाहुणे बघण्यासाठी येणार होते. तर सकाळी लवकर स्वयंपाकासाठी जायचं होतं. तर पाहुणे 11-12 वाजता येणार होते. तर मी लवकरच गेलेली होती. मला मिस्टरांनी सोडून दिलं आणि सकाळी तुम्ही बघू शकता वातावरण खूप छान असं प्रसन्न होतं आणि सगळे दुकानं वगैरे तर सगळे बंद होते आणि छान वाटत होतं. एकदम कोवळं ऊन आणि त्यामध्ये छान असं म्हणजे थोडीफार थंडी वाजत होती गाडीवर आल्यानंतर, पण जवळ असल्यामुळे काही वाटलं नाही. तर मी आलेली होती आता मामांच्या घरी. तर हा आहे मामांचा बंगला. तर खूप छान आहे, 3 मजली बंगला आहे मामांचा. गेल्या मामींनी मला सगळ्या साड्या दाखवल्या. तर सगळ्यांसाठी साड्या आणलेल्या होत्या ना. तर म्हणजे ज्या काही बायका येणार आहे त्यांच्यासाठी साड्या आणलेल्या होत्या त्या दाखवल्या. कल्याणी ताई इकडे मस्त खीर करताय. काय चाललंय तुमचं गौरव भाऊ? हा, लय हॅपी. झालं का पुरण? का बसू मी करायला? मला काय येत नाही. वहिनी असल्यावर काय आमचं काय काम नाही. ऐका ना वहिनी, पुढच्या वर्षी एक तू इकडून येईल, एक गौरवची इकडून येईल, म्हणजे मामीला टेन्शन नाही. नाही ते तुमच्या जवळच ठेवू आम्ही त्यांना. हा तेजू मी बनवली, ती पण बनवू, पण भाऊ ती कसं काय मी बनवून टाकली, ती पण बनवू. कल्याणी ताई छान इकडे रांगोळी काढताय. कल्याणी ताई, ऋतुताई तयारी करताय मस्त. लाडक्या बहिणीचं स्वागत आहे. छान काढा, छान. तुमच्या वेळेस आम्ही एवढा हुशार नव्हतो. गाडी काढताय औषध, लय उशीर आलाय तुम्ही. एक मावशी मस्त आवरून वरती आहे. आमचा स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर मग आम्ही डेकोरेशनच्या तयारीला लागलेलो होतो. तर इकडे कल्याणी ताई आणि ऋतुताई रांगोळी काढत होत्या, त्यांना मीही मदत करत होते. तर इकडे छान अशी रांगोळी काढलेली होती कल्याणी ताईंनी. लाडक्या सुनबाईचं स्वागत. तर खूप छान वाटत होती, मस्त डेकोरेशन पण केलेलं होतं. मावशींच्या म्हणण्यानुसार केलंय. चला, खालचं डेकोरेशन झाल्यानंतर इकडे पायऱ्यांनीही खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं. तर तुम्हाला दिसत असेल तर एकदम छान असं डेकोरेशन केलेलं होतं. गौरव भाऊ खूप जास्त हॅपी होते, असं म्हणत होते. चेष्टा मस्करी चालू होती आमची. त्यानंतर मी साईडला पण डेकोरेशन केलं. तर अंशूला व्हिडिओ काढायला लावला होता, तर त्याने फोटोच काढला. त्यानंतर इकडे घरामध्ये सगळेजण बसलेले होते. चंदा मावशी, वैशू मावशी आणि पाहुणेच येण्याची वाट बघत होते. दारामध्ये पण छान असं वेलकम नाव काढलेलं होतं, थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं. तर कल्याणी ताईंनी, ऋतुताईंनी वेलकम नाव काढलेलं होतं आणि मी हे बाकीचं डेकोरेशन केलेलं होतं. तर वरून पण व्ह्यू छान वाटत होता रांगोळीचा. त्याला सगळेजण इकडे स्वागतासाठी थांबले. सुनबाईचं स्वागत करायसाठी. हां. तर आता पाहुणे आलेले होते. हे रेड गाडी ती त्यांचीच होती. तर रील पण सांगितले, तर म्हणजे रील पण काढायला एक मुलगा सांगितलेलं होता गौरव भाऊंने. तर आता आलेली होती. तर सगळे तिच्या स्वागताच्या तयारीसाठी उभे होते. तर त्यांचे पण भरपूर म्हणजे 7-8 माणसं आणि 5-6 बायका असे सगळी फॅमिली आलेली होती घर बघण्यासाठी.
तर नवरी गाडीतून उतरलेली होती, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला पण जवळून पण दिसेलच थोडेसे पुढे व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. तर रीलसाठी ना कल्याणीताईंनी तिला परत एकदा थोडंसं मागे नेलं आणि व्यवस्थित सांगितलं आणि पुन्हा एकदा रील घेतली. मग पाहुणे पण इकडे आलेले होते ना, तर तेही थांबले होते त्यांच्या मागे. तर आता इकडे छान अशी ती रांगोळीजवळ उभी राहिली. त्यानंतर तिच्यावर सगळ्यांनी वरून छान फुलं टाकली. तर रीलमध्ये घ्यायचं होतं ना, तर त्यामुळे मग तिच्यावर छान अशी फुलं. नंतर घरात येताना मामींनीही तिचं औक्षण केलं. तिनेही मामींना पेढा भरवला, पाया वगैरे पडली. आता इकडे सगळेजण मस्त फुलं देत आहे तिला. कल्याणताई तुम्ही डायरेक्ट जोडीन द्या. अरे मामीला उमराच्या मध्ये होता बाळांनो. ऐका दोन थँक्यू वेलकम. आता फुलं देत आहे नंतर तुला काम सांगणार त्यानंतर मग मीही तिला फुलं दिली कल्याणीताईंनी, कारण की मग सगळे सोबत झालेले होते ना. त्यानंतर मग आम्ही दोघींनी, ऋतुताईने, मग इकडे सगळ्यांनी एक फोटो काढला तिच्यासोबत. तर सगळे त्यांचे पण पाहुणे आलेले होते, त्याही 6 बायका वगैरे आलेल्या होत्या. आणि इकडे मामींचा देवघर पण खूप छान मस्त दिसत होतं. इकडे छान अशी पूजा वगैरे मांडलेली होती. आणि वरती ना आता माणसं सगळी चहा पाणी दिलं पहिले आल्यानंतर, आणि नंतर मग सगळ्यांना जेवणासाठी बसवलं. तर इकडे सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले होते. तेजूही वाढत होती, कल्याणीताई सगळे वाढत होते. त्यानंतर मधले व्हिडिओ घ्यायला काही जमलेलं नाही, कारण की खूप जास्त धावपळ झाली होती ना, त्यामुळे मधले काही जेवणाचे वगैरे व्हिडिओ घेतले नाही. तर आता इकडे सगळ्या बायकांनी छान असं हळदी कुंकू करून घेतलं. साड्या वगैरे आणलेल्या होत्या मामींनी ना, त्या साड्या नेसवल्या. नंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. जेवण वगैरे झाल्यानंतर ना त्यांची निघण्याची तयारी झालेली होती. तर मग सगळ्यांनी हळदी कुंकू लावून घेतलं आणि साड्याही छान दिसत होत्या त्यांना. तर थोड्याशा काठपदरमध्ये आणि तक्षशिला पॅटर्नमध्येच ह्या साड्या होत्या. तर छान कलर होते, मस्त वाटत होत्या. पोतही एकदम एवढा काही कडक नव्हता, सॉफ्ट होता. तर आता सगळ्यांना मामींनीही हळदी कुंकू लावून घेतलं. नंदाक्का पिशवी देते. आई पण चाललाय का? बाय. आई चाललाय का? बाय बाय. बाय बाय. इल पुढे घालून घेऊन जा. संध्याकाळी आता सगळेजण निघालेले होते. तर इकडे सगळे त्यांना सोडवण्यासाठी बाहेर चाललेले होते. आजचा कार्यक्रम खूप छान झाला, मस्त झाला आणि उशीर पण झालेला होता थोडासा, कारण की पाहुणे लेट आल्यामुळे ना थोडासा उशीर झाला. तर आता इकडे सगळेजण चाललेले होते त्यांना सोडवण्यासाठी. मस्त तेजून त्यांनी आता तेज. तर आज अंशूचा बड्डे पण होता, त्यासाठी मग मामांनी केक आणला. इकडे आता तिचं सगळंजण औक्षण करून घेत आहे. तर मावशी त्या सगळ्याजण तिचं आता औक्षण करून घेत होत्या. तर छान असा मस्त तिचा बड्डे सेलिब्रेट झाला. तर मामांच्या घरीच तिचा बड्डे सेलिब्रेट केला, कारण की मग सगळेजण तिथे आलेले होते ना, मग त्यामुळे तिथेच तिचं बड्डे सेलिब्रेशन केलं. इकडे सगळेजण छान असे बसलेले होते. त्या वैशुमावशीनंतर चंदामावशींनी ओवाळून घेतलं. त्यानंतर मामी, पल्लवी, त्यांनी सगळ्यांनी औक्षण करून घेतलं. अंशू आहे ना आज सकाळपासूनच छान असे न्यू कपडे घालून बसलेली होती, कारण की तिला असे नवे कपडे वगैरे घालायचं म्हटलं की खूप जास्त आवडतं. रोजही तिला नवा ड्रेस दिला तरी तिला घालायला खूप आवडतो. आणि त्यानंतर म्हणजे एक कोणत्याही लहान मुलांना नवीन ड्रेस म्हटलं की आवडतातच. तर तिला पैसे दिलेले होते ना, तर ती पैसे खिशामध्ये ठेवले. टू बुक
अंशूचा केक आहे ना मस्त चॉकलेट फ्लेवरमध्ये होता, तर खूप छान मस्त दिसत होता आणि टेस्टलाही छान लागला. तर अंशू इकडे छान अशी मस्त तिने कॅन्डल वगैरे फुंकली आणि त्यानंतर मग केक कापला. तर अजिबात सांगावं लागत नाही तिला केक कसा कापायचा काय. तर छान असा मस्त केक कापत होती आणि सगळे तिला विश करत होते. केक कापल्यानंतर सगळ्यांनी तिच्यासोबत छान छान असे मस्त फोटो काढले. तर मामींनी काढला, त्यानंतर आईंनी आणि लता मावशीने दोघींनीही काढला. तर खूप छान मस्त दिसत होते अंशू, एकदम क्यूट. तर मग काकांनीही काढला, त्यानंतर ऋतुताईचे मिस्टर त्यांनीही काढला, गौरव भाऊ, तेजू. तर जोडी तर खूपच सुंदर दिसत होती. आणि त्यानंतर मग आम्ही तिला आहे ना मामींनी साडी घेतलेली होती, तर तिला छान अशी साडी दिली. तर कलरही खूप छान होता मस्त साडीचा आणि एकदम छान दिसल तिला अशीच होती, कारण की ती गोरी ना, तर तिला खूप छान मस्त कलर दिसेल तो. त्यानंतर मग इकडे सगळ्या बहिणींनी आणि मामांनी एक फोटो काढला, मामी आणि इकडे गौरव भाऊन त्यांची फॅमिली. तर चौघांचा छान असा मस्त इकडे फोटो काढला. तर मामींना ना एक साडी आलेली होती पाहुणी, तर मामी मला दाखवत होत्या ती, तर खूप सुंदर होती. तर तिची प्राईज आहे ना 3000 रुपये होती. तर खूप छान मस्त वाटत होतं, अरे वर्कने पूर्ण ब्लाऊज भरलेलं होतं. त्यानंतर आता तेजूला घरी जायचं होतं, तर ती सगळ्यांची इकडे पाया वगैरे पडून घेत होती. तर तीही गेली, मीही घरी आले. त्यानंतर करमभाऊही घरी आलेला होता आणि छान असा मस्त बड्डे सेलिब्रेट करायचा होता, त्यामुळे मग तो केक घेऊन आलेला होता. तर समूह संस्कृती त्याही आलेल्या होत्या तर केक कापण्यासाठी. तर लहान मुलं म्हटले की खूप जास्त हौस असते त्यांना. तर आता इकडे छान मस्त असा केक कापला. टू यू, हॅपी बर्थडे टू यू डी, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू. चला मस्त छान सेलिब्रेशन. बस आज अंशूचे 3 ठिकाणी बड्डे सेलिब्रेशन झालेले होते. तर एक मामाच्या घरी, एक करमभाऊने आणला इथे आणि नंतर तिच्या आत्तूच्या घरी. तर करमभाऊने छान अशी कॅडबरीही भरवली तिला. अंशू छान अशी मस्त रेडी झाली आहे. आता दुसरा ड्रेस घालून आता आज आत्तूच्या घरी सेलिब्रेशन आहे का ग? चला चला. अंशूची छान हेअरस्टाईल पण केली आहे. बघू ग हेअरस्टाईल. केस छान मोठे झाले अंशूचे. चला राव, सौरभ दादा येतोय आपल्याला घ्यायला. हो हो, नवे सँडल घाल. सरप्राईज. हा, लय मोठे फुलं टाकले का? काय कसं इकडे ना सगळेजण आलेले होते. तर सगळेजण बसलेले होते. तर श्याम भाऊ, संध्याताई, अरुणा अंशूचा खरं तर बड्डे ना
म्हणजे सगळ्यांना जेवायला वगैरे बोलवायचं होतं. पण मी ना सकाळपासून खूप जास्त दमलेली होती, कारण की मामाच्या घरी ना मी सकाळी खूप लवकर गेलेली होते. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि यायला पण आम्हाला उशीर झालेला होता. त्यामुळे मग मीच कॅन्सल केला अंशूचा बड्डे करायचं. म्हटलं की आता नेक्स्ट टाईम कधीतरी करू, म्हणजे पुढच्या वेळेस वगैरे, कारण की अंशूचे 4ही बड्डे मोठे केलेले. त्यामुळे मग म्हटलं की पुढचा बड्डे मोठा करू. नाहीतर तिचा हा 5वा बड्डे होता, खरं तर मोठा करायचा होता. पण मग सकाळपासून थोडीशी धावपळ झाली, त्यामुळे मग काही एवढं करायला जमलं नाही. कारण की आपण दिवसभर खूप जास्त बिझी असलो का संध्याकाळी थोडाफार थकवा येतोच. त्यामुळे मग अंशूचा बड्डे काही मोठा केला नाही. त्यानंतर इकडे सगळ्यांनी अंशूचं औक्षण करून घेतलं. तर साक्षी, प्रियंका ताई, अरुणाताई, मी, आई, आम्ही सगळ्यांनी त्याचं औक्षण करून घेतलं. बाई तिथे येतो. दोघींचा बर्थडे आहे. हातात घे ते. फोटो काढ रे. चल ना. राहुलनेही इकडे छान असा केक आणलेला होता. तो केक कट झाल्यानंतर तर राहुलचाही केक कट करून घेतला. तोंड माग घ्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अंशू. हॅपी बर्थडे टू यू. आता परत खायचं थोडं. अंशू तुम्ही खाऊ घाला आता. ते लावायचं ना ग. लावलं ना. तू झोपली होती पाहिलं नाही मी. कुठं तिकडं पाहिजे ना. कापेत होते. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.